मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रम्या आता नंदिनीला म्हणते की माझं आणि पार्थचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. लहानपणापासून आम्ही एकत्र वाढलोय नंदिनी, आणि आम्हाला जर काही लागलं ना तर फक्त आणि फक्त एकमेकांकडेच यायचो. परीक्षेमध्ये चांगले मार्क्स पडले की एकमेकांना दाखवण्यासाठी ते आम्ही अक्षरशः धडपडायचो. आयुष्यातले, शरीरातले आणि मनातले सर्व बदल एकमेकांबरोबर शेअर करत आम्ही मोठे झालो आहोत. आणि आयुष्याच्या अशा अचानक एका टप्प्यावर दुसरी कोणीतरी येते आणि सर्व म्हणतायत की या दोघांचं लग्न होणार आहे. हे सगळं मी कसं मान्य करू नंदिनी, असा प्रश्न आता रम्या नंदिनीला करते. अगं, पार्थच्या कारमध्ये त्याच्या बाजूच्या सीटवर फक्त मीच बसत आली नंदिनी नेहमी. आणि आता लग्नाचे विधी होतील तेव्हा त्या बाजूला कुणाला तरी असं दुसऱ्यांना बसण्याचा हक्क मी कसा देऊ नंदिनी? अगं बोल ना नंदिनी, काहीतरी हवं तर चीड, मला मार, पण बोल काहीतरी, असा आता रम्या म्हणत असते. तेव्हा नंदिनी आता रागातच तिच्याकडे पाहते. दुसरीकडे धनंजय आणि त्याचबरोबर शारदा हे दोघेही विक्रम आणि मानिनीकडे येतात. तेव्हा या ना, बसा ना, असं मानिनी म्हणते. त्यावेळी आम्ही इथे बसायला आलेलोच नाहीये, असं रागातच धनंजय म्हणतो. तेव्हा मानिनी म्हणते, अरे देवा, म्हणजे तुम्ही काय आता उभं राहूनच पत्रिका देणार आहात की काय लग्नाची? तेव्हा शारदा म्हणते, पत्रिका? अहो, तोच प्रश्न पडलाय. ह्या पत्रिका छापायला हव्या होत्या की नाही? तेव्हा विक्रम म्हणतो, काय झाले काय? पण त्यावेळी आता वसुताई घरात आहेत का, असं धनंजय विचारतो. त्यावेळी मानिनी म्हणते, वसुताई बराच वेळ झालं बाहेर गेल्यात, अजून आल्या नाहीत. त्यावेळी काय झाले काय, असं पुन्हा एकदा ती विचारते. मग आता शारदा आणि त्याचबरोबर धनंजय दोघेही जरा चिडलेले असतात. हा धनंजय म्हणू लागतो, ती आम्हाला भेटायला मंदिरात तिथे आली होती आणि तिच्याकडनं आम्हाला अशी एक गोष्ट समजली की ज्यामुळे आमच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यावेळी आता विक्रम मानिनीला आता शंका असते की वसुताईने काय सांगितलं असेल. पुढे आता शारदा म्हणते, वसुताईंनी आम्हाला सांगितलं की वसुताईंची मुलगी रम्या त्याचबरोबर तुमचा मुलगा पार्थ या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून. पुढे धनंजय म्हणतो, आम्हाला फक्त हेच जाणून घ्यायचंय की हे खरं आहे की खोटं, आणि हे जर खरं असेल तर इतकी मोठी गोष्ट तुम्ही आमच्यापासून लपवून का ठेवली? तर आता विक्रम आणि मानिनी हे दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. तर आता धनंजय आणि शारदा दोघेही चिडलेले असतात. दुसरीकडे नंदिनी म्हणते, रम्या, हे खरं नाहीये, सत्य नाहीये, आणि हे जर सत्य असतं तर पार्थने मला सांगितलं असतं. एवढी मोठी गोष्ट ते माझ्यापासून कधीही लपवू शकत नाही. त्याचवेळी रम्या आता गप्प बसत नाही. ती म्हणते, लपवणं आणि न सांगणं या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्याने तुझ्यापासून लपवलं नाही, पण तुला सांगितलं नाही ना, इतकंच. आणि ते सुद्धा कोणामुळे सांगितलं नाही माहितीये का? मानिनी मामीच्या धाकामुळे, असं म्हटल्याबरोबरच आता नंदिनी ही रम्याकडे पाहतच राहते. पुढे आता रम्या म्हणते, त्यांनी माझ्याकडे नेहमी मुलीसारखंच बघितलंय, त्यामुळे त्यांच्या सुनेच्या फ्रेममध्ये मी बसत नाहीये. आणि पार्थची गोष्टच वेगळी आहे. अगं, मी तुला सांगतेय नंदिनी, खरंच पार्थचं माझ्यावर खूप प्रेम आहे, असं म्हणून रम्या सारखी त्याचं माझ्यावर प्रेम असल्याचं सांगते. पण नंदिनीला अजिबात या गोष्टीवर विश्वास नसतो. त्यानंतर आता रम्या म्हणते, बघ ना, नाही तर त्याने मला आय लव्ह यू टू असं लिहून दिलं असतं का इथे? आता रम्या नंदिनीचा हात पकडत, हे बघ, तू जर या लग्नाला नकार दिला ना तरच आमचं काहीतरी होऊ शकतं, असं ती फोर्स करू लागते. तेव्हा आता नंदिनी म्हणते, मी या लग्नाला नकार देणारच नाही. आता नंदिनीने असा नकार दिल्यामुळे रम्याला खूप मोठा धक्का बसतो आणि रम्या एकदम नंदिनीकडे खूपच रागात पाहू लागते. तर दुसरीकडे आता जीवा आणि काव्या हे एकमेकांना आता भेटलेले असतात. त्याचवेळी आता जन्मजय देशमुख, तुम्ही तर आज अगदी वेळेत आलात मला भेटायला, तुमचं कौतुक करायला हवं, तुम्ही बरे तर आहात ना, असा आता काव्या त्याची गंमत करत विचारत असते. त्यावेळी आता जीवा एकदम शांत असतो. तेव्हा ती त्याचा ताप वगैरे चेक करते आणि म्हणते, अगदी तू बरा आहेस की, पण वेळेत कसा आला ना मला तेच कळत नाही. त्यावेळी काव्य विचारते, काय रे, बाकी सगळ्यांसाठी काय कर्फ्यू लागलाय का? त्यामुळे पूर्ण रस्ते बंद आहेत आणि त्याचबरोबर तू एकटाच असं रस्त्यावरून येत, बरं झालं तू अगदी वेळेत आलात तेच, असं म्हणून आता ती बडबड करू लागते. तिच्या हातात आता पत्रिका पण असतात. तेव्हा ती त्याला आता पहिल्यांदा
पहिल्यांदा पत्रिका देणार असते. त्यावेळी जीवा आता काव्याची ती बडबड ऐकू लागतो आणि तिच्याकडे पाहत राहतो. त्याचबरोबर रम्याचं बोलणं देखील त्याला आठवत असतं की रम्या मला म्हणाली आहे की जर तुझ्या प्रेमाचं दुसऱ्याच कुणाबरोबर लग्न झालं तर तू ते लग्न पाहू शकशील का? जर तुझं प्रेम हे दुसऱ्या कुणाबरोबर सप्तपदी घेत असेल तर तू त्याला पाहू शकशील का? त्यानंतर ती नुसतीच हसत असते. तेव्हा आता जीवाला ती विचारते, काय झालं जीवा, एकदम सिरियस आहे आज तू? अरे वेळेवर आला म्हणून डोकं फिरल्यासारखं काय वागतो? तेव्हा तो आता विचारतो, एक विचारू का तुला? ती म्हणते विचार की. मग आता तो विचारतो, तुझं माझ्यावर नक्की प्रेम आहे ना? मग आता ती म्हणते की काय म्हणालस तू? ती एकदम शांत होऊन जाते आणि म्हणते नाही आहे. तेव्हा जीवाला जरा धक्का बसतो. त्यानंतर ती आता हसते आणि म्हणते, हे एक गोष्ट लक्षात ठेवायची, अरे तुझ्यापेक्षा कणभर जास्त माझंच प्रेम तुझ्यावर आहे. आणि आज बोललास ना ते ठीक आहे जीवा, पुन्हा कधीही काही बोलायचं नाही असं, आणि असं विचारायचं सुद्धा नाही की तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही. ही मस्करी पुन्हा करायची नाही प्लीज, असं म्हणून ती त्याला रिक्वेस्ट करते आणि जीवाच्या बाबतीत एकदम सिरियस असते. त्यामुळे ती आता जीवाला म्हणते, जीवा आपण दोघेही एकमेकांसाठी आहोत. पुढे आता ती म्हणते की आपलं लग्न होणार आणि एकमेकांशीच होणार, आणि जर नाही झालं ना तर असं म्हणून ती त्याची कॉलरच पकडते. तेव्हा जीवाला समजतं की खरंच काव्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तेव्हा ती म्हणते, तू पण वेडा आहेस का रे? असं का बोलतो ना तू, मला कळतच नाही. असं आज वेळेत आला आहे आणि वेड्यासारखं बोलतोस? अरे असं अचानक नक्की काय झालंय तुला आणि कुठनं सुचतायत तुला हे सगळे काही प्रश्न? हे असं आज का विचारतोस तू ना, मला कळतच नाही. असं म्हणून काहीतरी ठीक नाहीये, काहीतरी गडबड आहे असं काव्या म्हणते. त्यावेळी जीवा आता एकदम सिरियस होतो, परंतु तो तिला काही सांगत नाही. तो म्हणतो, माझ्या डोक्यात ना असा बियर्ड थॉट आला ना म्हणून मी अगं असं बोललो. तेव्हा ती आता पर्समध्ये पत्रिका ठेवते. तर जीवा आता पुन्हा एकदा सिरियस होतो आणि तिला विचारतो, मला सांग ना गं काव्या, जर आपलं लग्न नाही झालं, तुझं लग्न जर दुसऱ्या कुणासोबत झालं तर? तेव्हा काव्या आता लगेच जीवाचा हात पकडते. पुढे आता काव्या म्हणते, जीवा एक गोष्ट लक्षात ठेव, दुसरं कुणीही माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालण्या अगोदर मी माझा गळाच कापून टाकेन. अरे मी दुसऱ्या कुणासोबत लग्न कधीही करू शकत नाही, तुला कळत नाही का माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे? असं म्हणून आता ती रडत असते. तेव्हा जीवाला तिच्या डोळ्यातील ते प्रेम दिसतं. तर ती म्हणते, मी तुझ्याशिवाय आयुष्यात एकटी अशी राहू शकत नाही. तेव्हा काव्याच्या डोळ्यातील ते पाणी पाहून आता जीवाच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं आणि तो सुद्धा रडतो. आपले अश्रू पुसत तो म्हणतो, मी सुद्धा काव्या तुझ्याशिवाय नाही राहू शकत अगं, आता रडू नकोस ना गं. तेव्हा ती म्हणते, गप्प बस, रडू नकोस ना म्हणे. अगोदर तू स्वतः रडवायचं आणि मग म्हणायचं की रडू नकोस म्हणून. अरे याला काही अर्थ आहे का? आता मला ना तुझ्याबरोबर बोलायचंच नाहीये. त्यानंतर ती आता म्हणते, मला पत्रिका वाटायच्या आहेत, मी जाते आता तिकडे. तेव्हा तो म्हणतो, मी तुला सोडतो ना ग काव्या. तेव्हा ती म्हणते, बाजूलाच राहते ती मैत्रीण, जाते मी माझी. त्यानंतर काव्या आता चाललेली असते. तेव्हा आता तेथे दोन असे टवाळ मुलं उभी असतात. त्याच वेळी आता ते म्हणतात की चिकने, अगं तुझा नंबर दे ना. काव्याला खूपच राग येतो. तेव्हा ती म्हणते, खूप मस्ती आली आहे का? एक पडली ना तुला, मग चांगलंच तुला नंबर देईल मी, असं म्हणून काव्या त्याला खूप बोलू लागते. तेव्हा तो म्हणतो, एक पडली तर पडली, काही हरकत नाही, तुझा टच तरी मला होईल, असं घाणेरड्या भाषेत तो काहीतरी बोलतो. त्यामुळे आता तिला खूप राग येतो आणि ती सनकन आता त्याच्या कानाखाली मारते आणि त्या मुलांचा अपमान करते. तेव्हा ती दोन्हीही मुलं तिचा हात पकडतात. तर आता काव्या ही त्या दोघांनाही म्हणते, सोडा मला. तेव्हा काव्याचा आवाज ऐकून आता जीवा पटकन तेथे येतो आणि तिला पटकन मागे ढकलत त्या मुलांची चांगलीच धुलाई करतो. आता त्या दोघांनाही तो खूपच मारतो आणि तिथे रस्त्यावरच फेकतो. त्यावेळी ती मुलं पुन्हा उठतात आणि जीवाला मारू लागतात, परंतु जीवा त्यांना पुरून उरतो. तेव्हा काव्या म्हणते, जीवा प्लीज, अरे राहू देत, नको मारू एवढं. जीवा आता पुन्हा एकदा त्याला उचलतो आणि म्हणतो, तुझी हिंमतच कशी झाली माझ्या होणाऱ्या बायकोला हात लावण्याची, असं म्हणून तो त्यांना अजूनच खूप बदडून काढतो. तेव्हा काव्या आता त्याला सांगत असते, प्लीज जीवा, अरे तू थांब जरा, नको मारूस त्यांना. तेव्हा जीवाचा आता राग पाहून ती मुलं बाईक घेतात आणि तेथून पळून जातात. तेव्हा माझ्या होणाऱ्या बायकोला तू हात लावतोस का? तुझ्याकडे आता मी बघतोच, असं म्हणून आता रागात असतो त्यांच्या पाठीमागे धावत जातो. त्यावेळी आता काव्या त्याला पकडूनच ठेवते.
त्यानंतर ती दोन्हीही मुलं जाता जाता आता पुन्हा थांबतात आणि म्हणतात, ही तुझी होणारी बायको आहे ना, तुमच्या दोघांचं लग्न तर होणारच नाही, असं म्हणून ते आता खूप फास्ट गाडी पळवतात. वेळी आता काव्या ही जीवाला शांत करत म्हणते की काय झाले काय तुला, अरे किती चिडलास तू आज जीवा, मग आजपर्यंत मी तुझं हे रूप कधीच पाहिलं नव्हतं असं तो म्हणतो. त्यांची हिंमतच कशी झाली तुझ्या अंगाला टच करण्याची. तेव्हा ती म्हणते मला काही झालेलं नाही ना, सोडून दे प्लीज. तेव्हा आता काव्याला आठवतं की ती मुलं जाता जाता काय म्हणाली होती की ही तुझी होणारी बायको आहे ना, मग तुमच्या दोघांचं लग्न हे होणारच नाही. त्यावेळी त्याच बोलण्याविषयी आता ती जीवाला सांगते, अरे तो म्हणाला आपलं लग्न कधीच होणार नाही म्हणून. त्यावेळी जीवा आता त्या मुलांकडे पाहतच राहतो. तेव्हा आता जीवालाही धक्का बसतो की सर्वजण असंच का म्हणतायत कळत नाही. मग आता तो म्हणतो कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस, मी तुझ्याबरोबर कायमच आहे काव्या, आपण दोघांनीही असं एकत्र राहायचं. पुढे आता तो म्हणतो मी तुला सोडून कधीच आणि कुठेही जाणार नाही. तेव्हा तिचा हात घट्ट पकडत तो आता म्हणतो एक गोष्ट कायमच लक्षात ठेवायची, आपल्या दोघांचंच लग्न होणार. आता काव्या खूपच प्रेमाने जीवाकडे पाहू लागते. तेव्हा जीवा देखील काव्याकडे आता पाहत असतो. तेव्हा काव्याच्या डोळ्यातून आता पाणी येतं की जीवा माझ्यावर किती प्रेम करतोय. दुसरीकडे आता मानिनी ही धनंजय आणि शारदासमोर हात जोडत म्हणते की तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, अहो रम्या हा आमचा चॉईस नाहीच आहे. त्यावेळी पार्थचं काय असं धनंजय विचारतो, आणि पार्थचं जर रम्यावर प्रेम असेल तर तुम्ही काय करणार आहात. तेव्हा आता विक्रम म्हणतो, अरे त्याचं प्रेम तिच्यावर नाहीये, ही गोष्ट कन्फर्म केल्यानंतरच मी तुझ्याकडे नंदिनीचा हात मागण्यासाठी आलोय. अरे धनंजय, लग्नाच्याच बाबतीत काय इतर कोणत्याही गोष्टीमध्ये अशी लपवाछपवी अजिबात मी कधीही करत नाही, आणि माझा स्वभाव सुद्धा तसा नाहीये, तू ओळखत असेल मला. अरे मला एक गोष्ट नंतर समजली की रम्याचं पार्थवर प्रेम आहे. अरे एकदा तुला दिलेला शब्द मागे घेण्यापेक्षा रम्याची आणि वसुताईची आपण दोघेही मिळून समजूत घालू असं मला वाटलं. अरे मी अगदी त्यासाठी आतोकात प्रयत्न केला आहे. मी खरं सांगतोय धनंजय, परंतु आज ना ही गोष्ट ना जरा अति झाली आहे. तेव्हा मानिनी आता म्हणते की वसुताईंनी असं वागायलाच नको होतं, पण हे बोलतील ना त्यांच्याशी. तेव्हा धनंजय म्हणतो त्याचा काहीही उपयोग नाही आता, कारण तिला सांगण्याच्या समजवण्याच्या ती अक्षरशः पलीकडे गेली आहे. कारण कधी कधी असं होतं ना, समजा एखाद्याने डोक्यात राग घालून घेतलाच तर बाकीच्यांच्या आनंदाची राख रांगोळी होते. सेम तसंच काहीसं झालंय. आणि आज आम्ही ज्या वसुताईला बघितलं आहे ना, त्या आधीच्या वसुताईपेक्षा अधिक कडवट आणि संतापलेल्या होत्या. तेव्हा त्याला आठवतं की लग्नानंतर ज्या घरामध्ये तुमची नंदिनी जाणार आहे ना, त्या घरामध्ये मी सुद्धा राहते, आणि तिला होणारा त्रास तुम्ही पाहू शकताय का, कारण मी तर तिला त्रास देणारच, असं वसूचं स्पष्टपणे म्हणणं असतं. आणि हेच धनंजयला आठवतं आणि तो सगळं हे विक्रमला सांगतो. अरे एरवी मला काही वाटलं नसतं, परंतु जर वसुताईच्या रागापुढे माझ्या नंदिनीचा आनंद पूर्णपणे मावळून गेला तर मग मी काय करायचं. तर दुसरीकडे आता नंदिनी म्हणते, हे आनंद निवास आहे ना रम्या, यामध्ये खूप केसेस येतात रोज रोज, आणि मी रोज या डील करते. तून एक नक्कीच शिकले आहे, तुमच्या नजरेवरून नाही तर तुमचं मन काय सांगतंय ना यावरच विश्वास ठेवावा. तुमचं गट फिलिंग तुम्हाला काय सांगतंय ना याचा सुद्धा विचार करावा. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मला असं समजतंय की या सगळ्यामध्ये पार्थची सुद्धा काहीतरी नक्कीच बाजू असेल. त्यामुळे आता पार्थने हे सगळं येऊन मला सांगू देत, मगच माझा त्या गोष्टीवर विश्वास बसेल, असं रम्याला ती आता स्पष्टपणे म्हणते. तेव्हा नंदिनीचं हे बोलणं ऐकून आता रम्याला मोठा धक्का बसतो की काहीही झालं तरी ही माघार घ्यायला तयारच नाहीये. त्यानंतर नंदिनी म्हणते, पार्थने स्वतः येऊन जर मला सांगितलं की हे खरं आहे म्हणून, तर मी आनंदाने तुमच्या दोघांच्याही डोक्यावर अक्षता टाकेन, हा माझा शब्द आहे रम्या तुला. तेव्हा रम्या आता नंदिनीकडे पाहतच राहते. तर दुसरीकडे विक्रम धनंजयला अजूनच समजावू लागतो की वसुताईचा मोठेपणा तू अजून जाणून घेतलेला नाहीये. अरे तिचा स्वभाव खरं तर तसा नाहीये, ती खूप चांगल्या स्वभावाची आहे, परंतु रम्यामुळे ती जरा बिथरली आहे. अरे आपण सर्वजण एका सुंदर क्षणांचे सोबती आहोत, आपण
खूप एकत्र वेळ घालवला आहे रे धनंजय. त्यामुळे तुझ्याबद्दल मला खात्री आहे आणि माझ्याबद्दलही तुला खात्री आहे. आपण कधीही एकमेकांना असं फसवलेलं नाही आहे. तुला माहीतच असेल ना की माझा स्वभाव कसा आहे. तुला फसवण्याचा स्वभाव आहे का रे माझा? मी असं होऊन देईल का काही नंदिनीच्या बाबतीत? अरे तिच्या पोटच्या पोरीमुळे ती जरा अशी वागतीये, नाहीतर काहीच नाही. त्यावेळी मानिनी म्हणते की हो शारदाताई बरोबर आहे. अहो एका आईचा दुसऱ्या आईला शब्द आहे तुमच्या नंदिनीला इथे काहीही त्रास होणार नाही. अहो तुमच्या नंदिनीला मी अगदी फुलाप्रमाणे जपेन आणि डोळ्यात तेल घालून तिचं संरक्षण करेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो आपलं नातं आज पुन्हा जोडलं जातंय. ते असं एकदम तोडायला नको. अहो दुसऱ्यांना हेवा वाटेल असं आमच्या दोघींचंही नातं असेल म्हणजे आम्ही सासू सुना म्हणून राहणारच नाही आहोत. मी माझ्या लेकीप्रमाणे तिला जीव लावेन आणि मला नंदिनीचा स्वभाव सुद्धा माहीत आहे. अगदी प्रेमाने वसुताईला सुद्धा जिंकून घेईल आणि मग काही महिन्यांनी आपण हे जे संभाषण करतोय ना तेव्हा आपल्याला हसू येईल. तेव्हा धनंजय म्हणतो अरे विक्रम, माझी खरंच तुझ्याबद्दल काहीही तक्रार नाहीये. आम्हाला फक्त भीती वाटते ना ती वसुताई ती तिच्या मुलीसाठी कासावीस आहे आणि मी माझ्या मुलीसाठी व्याकुळ. आणि देवाने सुद्धा असा माझ्या विषयी खेळ खेळवला आहे ना की वसुताईच्या मनात माझ्याबद्दलचा पराकोटीचा राग आहेच आणि आता मी तिच्या मुलीच्या सुखाला नख लावतोय असं तिचं म्हणणं आहे. या परिस्थितीमध्ये मी विषाची परीक्षा घेऊ शकत नाही. मला माफ कर विक्रम. तेव्हा विक्रम आणि मानिनीला खरंच खूप मोठा आता धक्का बसतो. दुसरीकडे नंदिनी आता रम्याला स्पष्टपणे सांगते माझा पार्थवर पूर्णपणे विश्वास आहे. माझी काही अशी फसवणूक ते कधीही होऊ देणारच नाही आणि अगदी तुलाही ते फसवत असतील असंही मला वाटत नाही. पुढे आता ती रम्याला विचारते तुला माहित आहे का ग रम्या, अग्निभोवती लग्नामध्ये फेरे का घालतात? नात्यातलं जे खोटं आहे, अमंगल आहे ते सगळं काही जळून जावं ना म्हणून. आणि शुद्ध सोन्यासारखा विश्वास फक्त मागे उरावा यासाठी हे सगळं असतं. अगं उद्या फक्त खरं खोटं करायची वेळ आली तर एकालाच नाही तर दोघांनाही अग्नी परीक्षेला सामोरं जावं लागेल. हे सांगतो ना तो अग्नी. त्यामुळे माझ्या प्रश्नांची अग्निपरीक्षा पार्थला सुद्धा आता द्यावीच लागेल. तर इकडे आता धनंजय म्हणतो वसुताईने धमकीची भाषा केलेली असताना मी माझ्या नंदिनीला या घरामध्ये सून म्हणून नाही पाठवू शकत विक्रम. आम्ही नंदिनी आणि पार्थचं लग्न मोडतोय असं धनंजय स्पष्टपणे सांगतो. तेव्हा विक्रम मानिनीला मोठा धक्काच बसतो. पुढे आता धनंजय म्हणतो मला माफ करा असं म्हणून तो हात जोडतो. तर दुसरीकडे आता नंदिनी म्हणते की हे बघ रम्या, एक गोष्ट लक्षात ठेव, काही ठरवण्याअगोदर मी पार्थशी तर बोलीनच परंतु माझ्या आईवडिलांबरोबर सुद्धा बोलावं लागेल. त्यामुळे तुला असा एका मिनिटामध्ये मी निर्णय नाही सांगू शकत. त्यावेळी रम्या म्हणते मला वाटलं होतं तू एक इंडिपेंडंट मुलगी आहेस म्हणून, जी स्वतःचे निर्णय स्वतः घेत असे. तू एवढी डिपेंडंट आहे की स्वतःच्या लाईफचे डिसिजन इतर कुणालाही विचारून घेतेस. त्यावेळी आता नंदिनी म्हणते काय इतर कुणाला म्हणजे आईवडिलांना विचारायचं नाहीत का? त्याचवेळी रम्या आता हट्टच करते आणि म्हणते अगं तू स्पष्ट सांग ना मला हे लग्न करायचं नाही म्हणून घरच्यांना. तेव्हा नंदिनी म्हणते एक मिनिट, मी कशी आहे आणि कशी नाही हे ठरवण्याचा अधिकार तुला कुणीच दिलेला नाहीये, समजलं? अगं बेसिक कन्सेप्टमध्ये तुझी काहीतरी ना गल्लत होतीये. मुळात इंडिपेंडंट असणं म्हणजे मुळात नक्की काय ना हेच तुला समजलेलं नाहीये आणि म्हणूनच तू असं बोलतीये. माझ्या आयुष्यातला निर्णय जो मला अफेक्ट करेल ना तोच मी माझा घेऊ शकते. अगं लग्न ठरवताना किंवा लग्न मोडताना ज्याच्याशी लग्न जमलंय त्याच्याशी बोलणं गरजेचं नाहीये का? तेव्हा रम्या म्हणते हे बघ मी फक्त असं म्हणून ती आता एकदम गप्प बसते. तर नंदिनी सुद्धा तिला पुढे काहीच बोलू देत नाही आणि म्हणते की तुला जे बोलायचंय ते बोलून झालं असेल तर तू जाऊ शकतेस हा. तेव्हा प्लीज असं म्हणून आता नंदिनी हात करून तिला जायला सांगते. रम्याला आता खूप मोठा धक्का बसतो. तिला असं वाटतं की नंदिनी साधी आहे, ती सगळं काही माझं ऐकून घेईल. परंतु नंदिनीने बरोबर तिला आता तिची जागा दाखवलेली असते आणि चांगल्या प्रकारे सुनावलेलं सुद्धा असतं. आणि पार्थचा माझ्यावर विश्वास आहे आणि माझाही त्याच्यावर आहे असं सांगून आता तिला एकदम गप्प केलेलं असतं. तेव्हा आता ती रागातच नंदिनीच्या त्या हाताकडे पाहतच राहते की सरळ सरळ मला इथून तर ही हकलवायला निघाली असा आता रम्याचा गैरसमज होतो आणि ती अजूनच चिडते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये
रम्या म्हणते की जाता जाता तुला एकच रिक्वेस्ट करेन नंदिनी, तुला पार्थशी बोलायचंय ना पण एकट्यानेच बोल, कारण त्याच्या आईसमोर कदाचित तो बोलू शकणार नाही. दुसरीकडे पार्थ हा आता नंदिनीला भेटतो तेव्हा नंदिनी म्हणते, हे पहा आपलं लग्न फक्त ठरलंय, अजून झालेलं नाही. लग्नानंतर असं वाटायला नको की रम्यास तुमची बायको म्हणून योग्य होती, कारण तुम्ही माझ्या आयुष्यात नसलात तरीही मी मजेत राहीन. तेव्हा पार्थ विचारतो, आपलं लग्न मोडलं तर तुम्हाला त्रास नाही होणार का? तेव्हा आता ती म्हणते की नाही, असं म्हणून ती जायला निघते. तेव्हा पार्थ म्हणतो, मग आज हे फायनल करूनच टाकूयात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.